नमस्कार. माय PCMC चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय मी रिंगणात या कार्यक्रमात आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत असं एक व्यक्तिमत्व ज्याच्याकडे संपूर्ण शहराचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. होय, विश्वजित श्रीरंग बारणे, खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र यावेळेला प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नमस्कार विश्वजित. नमस्ते. नमस्ते सर. सर्वप्रथम आपलं या ठिकाणी स्वागत. आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आज आपण गप्पा मारणार आहोत ते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आम्हाला सर्वात पहिल्यांदा आवडेल जाणून घ्यायला की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते एकदम आकर्षक आहे. एखाद्या सिने अभिनेत्याला साजेस असं व्यक्तिमत्व आहे तुमचं. असं असताना तुम्हाला राजकारणात यावंसं का वाटतंय? नाही, मी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं. आणि विवेक सर, तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो की मला हा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला. राजकारणात यायचं कारण म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली जन्मापासूनच मी जन्मलो त्यावेळेस आप्पांची राजकीय वाटचालीची सुरुवात झाली. 1997मध्ये पहिल्यांदा आप्पा नगरसेवक म्हणून निवडून गेले आणि वर्षाचा नसताना आमच्या घरामध्ये त्याच्यापूर्वी माझे काका, स्वर्गवासी काका हिरामण शेठ बारणे हे थेरगावचे आमचे पहिले प्रथम नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये गेले. स्थायी समितीचं अध्यक्षपद काकांनी भूषवलं. त्यानंतर आप्पा महापालिकेमध्ये गेले. त्यामुळे घरामध्ये पूर्वीपासूनचं राजकारणाचं बालकडू लहानपणापासून मी पाहत होतो की राजकारण काय असतं, निवडणुका कशा असतात, समाजकारण त्याच्यामधनं कसं केलं जातं. त्यामुळे राजकारण हे माझ्यासाठी नवीन नव्हतं. मी ते लहानपणापासून पाहत होतो. आणि नंतर जसं जसा वेळ आले, प्रसंग आयुष्यामध्ये घडत गेले, त्या प्रसंगातून खरं तर मी राजकारणात आलो. असं काही माझं राजकारणात यायचा हेतू बालपणी तरी नव्हता की मला राजकारणच लहानपणापासून करायचं आहे. कशाची आवड होती तुम्हाला? मला ॲक्च्युली एंटरटेनमेंट, कल्चर, ड्रामा, स्पोर्ट्स ह्याची खूप आवड होती. शाळेत असताना त्याच्या आधीपासून स्पोर्ट्समध्ये मी खूप अग्रेसरपणे असायचो. म्हणजे शाळेमधले सगळे स्पोर्ट्स, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, टेनिस असेल, टेबल टेनिस असेल, स्केटिंग असेल, सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्समध्ये मी शाळेमध्ये होतो. सगळ्या स्पोर्ट्समध्ये मी शाळेचं नेतृत्व स्टेट लेवलपर्यंत केले. थ्रोबॉलमध्ये केले, व्हॉलीबॉलमध्ये केले. त्यामुळे स्पोर्ट्स हा माझा फार जिवलग. अजून देखील मी खूप स्पोर्ट्स खेळतो. क्रिकेट खेळत असतो, फुटबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. मग स्पोर्ट्स माझा एकदम आवडीचा विषय आहे. आणि नंतर मग त्याच्यानंतर कल्चरल ह्याच्यामध्ये मी सिंगिंग करायचो. बालपणीपासूनच, लहानपणापासून मी 3 माझ्या एक्झाम्स कंप्लीट केलेल्या आहेत. मला त्याच्यामध्ये A+ आहे. सिंगिंगमध्ये मी सारेगमपच्या ऑडिशन्सपर्यंत पण गेलो होतो. तर त्याच्यामध्ये देखील आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे जेवढे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये आप्पा मला नेहमीच आवर्जून घेऊन जायचे आणि मी तिथं गाणं देखील म्हणायचो. अशा प्रकारे माझं बालपण होतं. आणि त्याच्यानंतर मग पुढं जाऊन ड्रामामध्ये मी गेलो. माझं एज्युकेशन सेंट अँड्रूज हायस्कूल अकोर्डी चिंचवडमध्ये आपल्या कंप्लीट करून त्याच्यानंतर BMCCमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. काउंटी क्रिकेट मी लंडनला खेळायचो. त्याच्याबरोबर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन लंडनलाच केलं. क्रिकेट असल्यामुळं खरं तर लंडनला गेलो. असं पोस्ट ग्रॅज्युएशन धरून किंवा डोक्यामध्ये घेऊन एज्युकेशनसाठी नव्हतो गेलो. पण मी काउंटी क्रिकेट तिकडे खेळायचो, त्यामुळं तिथंच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर मुंबईला काही काळ होतो. तिथं मी ड्रामाचा डिप्लोमा केला ॲक्टिंगमध्ये. तर ॲक्टिंगमध्ये मला आवड असल्यामुळं थोडंसं ड्रामामध्ये ॲक्च्युली ॲक्टिंग नव्हे तर ज्या पद्धतीचं डायरेक्शन असेल, इतर त्या ह्याच्यातल्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये नेहमी मला आवड होती. तर ते थोडं शिकायची माझी इच्छा होती. म्हणून मी मुंबईला 1 वर्ष होतो. आणि ते झाल्यानंतर मग पुढच्या कालावधीमध्ये राजकारणात ॲक्च्युली यायचं एक तो फक्त आपण म्हणतो की जीवनामध्ये एक तुमच्या ह्याच्यामध्ये एक वळण येतं की तिथून पुढं तुमचं आयुष्य टर्न होतं. तर तुम्हाला एक टर्निंग पॉईंट मिळतो. तर टर्निंग पॉईंट ॲक्च्युली झाला तो आप्पांची 2019ची लोकसभेची निवडणूक. मी मुंबईला होतो, मी इथं नव्हतो, परंतु इलेक्शनमुळे आप्पांनी मला बोलून घेतलं आणि नंतर मी इकडं आलो. निवडणुकीचं सगळं मी त्यावेळेस माझ्याकडं कर्जत, उरण, पनवेल
हे तिन्ही विधानसभे पहिल्यांदाच राजकारणात मी म्हणजे इलेक्शन मी 2014ची आप्पांची पाहिली, हा. त्याच्या अगोदरची 2009ची आमदारकी पाहिली आणि बाकीच्या सगळ्या महापालिकेच्या देखील निवडणुका पाहिल्या. बरोबर. पण ती निवडणूक मी स्वतः हाताळली, म्हणजे मी तिकडची जबाबदारी आप्पांनी माझ्यावरती दिली आणि मग त्याच्यामध्ये मी इतका गुंतलो गेलो आणि मग ते ऑटोमॅटिकली आपण म्हणतो ना, आवड निर्माण हा, आवड निर्माण तर मला लहानपणापासून होती राजकारणाची. मला इंटरेस्ट होता, पण मी कधी असा विचार नव्हता केला की पॉलिटिक्स इज ओनली व्हॉट वी थिंक अबाउट अँड आय हॅव टू मेक माय करिअर इन टू पॉलिटिक्स, असं कधी मी विचार नव्हता केला. पण नंतर मग त्या एका तो फ्लो असतो, ते कल्चर म्हणजे एक तो झोन सराउंडिंग तशी क्रिएट होते की ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये जाता आणि मग हळूहळू राजकारणामध्ये गेलो. मी 2019ला युवा सेनेचा विभाग प्रमुख म्हणून सर्वप्रथम मी सुरुवात केली माझी. 2019चा विभाग प्रमुख झाल्यानंतर 2020ला मी चिंचवड विधानसभेचा युवा सेनेचा प्रमुख झालो. चिंचवड विधानसभेचा प्रमुख झाल्यानंतर मी पिंपरी चिंचवड शहराचा शहर प्रमुख म्हणून युवा सेनेचं काम केलं. त्यानंतर दोन्ही शिवसेना पक्ष हे फुटले गेले. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला मावळ लोकसभा युवा सेनेचं अध्यक्षपद मिळालं. अध्यक्षपदाची जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळं मला आज शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, पूर्वेश सरनाईक आणि आप्पा यांच्या माध्यमातून मला आज युवा सेनेचं सचिव पद पश्चिम महाराष्ट्राचं मिळालं आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न, युवकांसाठी त्यांचे प्रश्न असतील हे सगळं सोडवण्याचे प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करतोय. पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे शहर असेल, बारामती, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मोठा परिसर आपला पश्चिम महाराष्ट्राचा आहे. त्या भागामध्ये मी जाऊन तिकडल्या जे प्रश्न असतील, प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत, त्या पद्धतीने काम करायचा मी प्रयत्न करतोय. खास करून युवकांसाठी आपल्याला काय काम करता येईल ह्याच्यावरती आम्ही जास्त फोकस केलेला आहे. तर अशा पद्धतीने खरं तर राजकारणाची सुरुवात माझी झाली. नाही, खूप छान माहिती दिली तुम्ही. कारण लोकांना कसं वाटतं की खासदारांचा मुलगा म्हणजे ऑनलाईन उभा केलाय. तर असं न होता तुम्ही अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून काम करून या पदापर्यंत आला. गेले 7-8 वर्ष तुम्ही त्या याच्यात ते करताय. आता एक लोकांच्या उत्सुकतेचा एक विषय असतो की जेव्हा एखादा मोठा नेता असतो आणि त्याचा मुलगा जेव्हा राजकारणात येतो, किंवा एखादा मोठा अभिनेता असतो, सुपरस्टार असतो आणि त्याचा मुलगा जेव्हा एखाद्या चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या दोघांची तुलना केली जाते. आणि हे तुलनेचं जेव्हा हे असतं ते ओझं खूप मोठं असतं, ते एक दडपण असतं. असं काही तुम्हाला जाणवतं का? नाही, तसं आप्पांचं कार्य म्हणजे आप्पा ज्या पद्धतीने काम करतात, सर्वसामान्याला 24 तास उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता, एक नेता आपल्या शहराचा म्हणून आप्पांची ओळख आहे. खूप ग्राउंडेड आप्पांचा स्वभाव आहे. सगळ्यांशी मिसळून बोलणं, प्रत्येकाला मान सन्मान देणं, प्रत्येकाचं काम असेल ते पूर्णपणे सोडवायचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीची आप्पांची ओळख ह्या शहरामध्ये कोणालाही कुठला त्रास आप्पांच्याकडनं होतो. आपण नेहमी प्रत्येकाला अग्रसरपणे मदत कशी करता येईल याचा विचार करतात, डेव्हलपमेंटच्या बद्दल विचार करतात. तीच एक धारणा घेऊन तेच लहानपणापासून मी आप्पांचं कार्य कशा पद्धती आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करतो, ज्या पद्धतीत ते बोलतात, त्यांचं वागणं कसं, ते समोरच्याला कशी पद्धतीने रिस्पेक्ट करतात, ऑटोमॅटिकली ते आपल्यामध्ये येत राहतं की मला ते तसं ओझं तर कधीच वाटत नाही की आप्पांचं एवढं मोठं कार्य आहे आणि ते ओझं माझ्यावरती येईल वगैरे. मी माझ्या पद्धतीने जेवढं ग्राउंडेड राहून लोकांसाठी जेवढं काम करता येईल, माझा 100% कसं आपल्याला लोकांसाठी देता येईल त्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करत असतो. या बाकीच्या तुलना तर होत असतात. तुमच्यावरती शेवटी किती काही झालं तर क्रिटिक्स असतातच. ते तुमचं क्रिटिकली अभ्यास म्हणजे त्यांचा अभ्यास करून ते त्यांचे मुद्दे मांडणार. पण आपल्याला जेवढं करता येईल, आपल्याला जेवढं आपलं 100% देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न माझ्या पद्धतीने मी करतो. आणि मग नंतर जजमेंट होणारच आहे, मग त्याला मला सामोरं जायचंच आहे. पण मी माझ्या पद्धतीने पूर्ण 100% द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि जेवढं मला करता येईल तेवढं करायचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करणार आहे. ॲक्च्युली पॉलिटिक्समध्ये यायचं कारण म्हणजे मी नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर एडी म्हणून काम करायचो. अच्छा. माझा ॲक्च्युली 3 वर्षाचा नेटफ्लिक्सचा त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट झाला होता. अच्छा. पण लोकसभेची निवडणूक त्यावेळेस लागली 2019ची. मग मी कॉन्ट्रॅक्ट साईन करू का आप्पांचं इलेक्शन मला महत्वाचं वाटलं. एक वडील म्हणून त्यांच्या मागं आता मला त्यांचं काही ह्याच्या
माझ्या आयुष्यामध्ये दुसरे कुठलेही महत्त्वाचे निर्णय असतील, पण वडील म्हणून मी त्यांच्या मागं त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत माझ्या माध्यमातून मी करणारच. ह्या हेतूने मी इकडं आलो आणि नंतर तो फ्लो त्या पद्धतीने चालू लागला. वडिलांकडे बघून बघून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकला असाल. वडील हे पहिले गुरु असतातच. येस. या व्यतिरिक्त राजकारणात आणखीन कुणी गुरु आहे का तुम्हाला? मी बरेचसे नेते जवळून पाहिले. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये राजकीय घराणा असल्यामुळं लोकांचं येणं जाणं, प्रत्येक राज्यातील वेगवेगळे नेते, देशातील नेत्यांचं नेतृत्व पण आता मला पाहायला मिळतं की कशा पद्धतीने लोक आपले देशाचे नेते असतील ते कशा पद्धतीने हे करतात. परंतु जसं माझा संपर्क, जसं माझी ओळख आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं की नेता काय असतो, सामान्य माणसाचा कार्यकर्ता काय असतो, त्याच्यासाठी काम करणारे जी दडपण म्हणजे त्यांना जी तळमळ आहे की मला किती काम आहे, त्यांचा दुसरा विचार नसतो. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला हा अनुभव आहे. शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी मुंबईला गेलो होतो कामानिमित्त आणि म्हणजे शिंदेसाहेबांच्या कंटिन्यू बैठका लोकांबरोबर चालल्या होत्या, नेत्यांबरोबर चालल्या होत्या. वेळ इतका झाला की रात्रीचे 3:30 वाजले. आम्ही नंदनवन बंगल्यामध्ये शिंदेसाहेबांच्या तिथं होतो. माझी भेट झाली 2 वाजता शिंदेसाहेबांशी. पण मी आपला तिथं होतो, जेवायसाठी थांबलो तिथं नंदनवनला. रात्री 3:30 वाजले होते तरी पण तुडुंब नंदनवन लोकांच्या ह्यानी भरलं होतं आणि लोक वाट पाहत होते. शेवटी 3:30-4 वाजता शिंदेसाहेब त्या सगळ्यांना एका हॉलमध्ये बोलवलं आणि म्हटले की तुम्ही सकाळी 7:30 वाजता या, मी थोडा वेळ विश्रांती करतो, मी दिवसभर इथंच आहे, तर मी थोडी विश्रांती करून 8 वाजता आपण परत. तर म्हणजे लाईटी बंद केल्या त्यावेळेस ती लोक बाहेर गेली. ह्या पद्धतीने जर आपला नेता काम करत असेल आणि त्यांचा आदर्श घेऊन जर आम्ही तर खूप म्हणजे आत्ताशी सुरुवात केली, पण त्यांच्याकडे बघून जी आम्हाला एनर्जी ऊर्जा मिळते ते म्हणजे लोकांसाठी, लोकांमधला माणूस, लोकांसाठी तळमळ करणारा माणूस, त्यांच्यासाठी झटणारा माणूस, रात्रंदिवस 24 तास उपलब्ध असणारा माणूस म्हणून नेहमी शिंदे साहेबांना मी एक आयडल म्हणून माझ्या जीवनामध्ये बघतो. त्याच पद्धतीने आप्पांना देखील मी, आप्पा ज्या पद्धतीने काम करतात, आप्पा 24/7 मी बघतो. कोणाचाही फोन आला तरी आप्पा स्वतःच घेतात. कुठलाही आप्पांचा PA असो किंवा इतर सहकारी असो, तो फोन आप्पा स्वतः फोन घेतात, सामान्य नागरिकांचा स्वतः त्यांच्याशी बोलतात. मग हे जी कनेक्टिव्हिटी आहे हे नेहमी आपण ठेवली पाहिजे आणि मलाही ते वाटतं. त्यामुळे मी देखील आपल्या सगळ्या ज्यांचं काम असेल किंवा त्यांना मदत लागत असेल त्यांच्याशी मी स्वतः कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतो. आप्पांनी कधी तुमचं खूप कौतुक केलं एखाद्या कामाविषयी, असा काही प्रसंग आठवतो? मी एक छोटासा प्रसंग सांगतो. माझ्या स्कूलमध्ये ॲन्युअल डेचं फंक्शन होतं. ॲन्युअल डेचं फंक्शन असताना माझं कौतुक आप्पा करत असतात, कारण मुलगा म्हणून वडील मुलांचं कौतुक करतात, पण एक मुलगा म्हणून आपल्या वडिलांचं कौतुक. मला आज एक तुम्हाला गोष्ट सांगायची की ॲन्युअल डे होता स्कूलमध्ये आणि त्यावेळेस आप्पा काँग्रेसचे शहराध्यक्ष होते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष असल्यामुळं मोठी जबाबदारी त्यांच्यावरती त्यावेळेस होती. आणि ॲन्युअल डे असल्यामुळं आम्ही ॲन्युअल डेमध्ये आमचा परफॉर्मन्स होता आणि परफॉर्मन्स असताना त्यावेळेस आम्हाला फेटे बांधायचे होते. आमची स्कूल कॉन्व्हेंट असल्यामुळं तिथं कोणालाही फेटे बांधता येत नाही आणि मी आप्पांना म्हणलं होतं ते मला फेटा बांधायचा आहे, माझा असा शो आहे. तर आप्पा त्यावेळेस सगळे त्यांचे कार्यक्रम सोडून खास फेटे सगळ्या आमच्या मुलांना बांधण्याकरता शाळेत आले होते. ते इतकं सगळे सरप्राईज झाले होते आमचे टीचर्स, प्रिन्सिपल वगैरे. तो एक वेगळा मला नेहमी मी आठवतो मला की सगळ्या एवढ्या ह्याच्यातनं देखील आप्पांनी वेळ काढून तिथं सगळ्यांना फेटे बांधले होते. आम्ही 15-20 जण होतो. आप्पांनी स्वतः येऊन फेटे बांधले. बऱ्याच नेते मंडळींचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना मुलांना वेळ देणं होत नाही, पण हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्ही मुद्दाम आवर्जून हा प्रसंग सांगितला. आप्पा नेहमी वेळ देतात. आप्पा कितीही गडबडीत असले, कितीही लोक म्हणजे बिझी असले तरी ज्या वेळेस घरी येतात त्यावेळेस मी घरात आहे का, मला एक फोन, मी जरी नसलो तर मला 10-10:30च्या दरम्यान एक फोन असतो की तू कुठे आहेस, मी घरात आलोय. म्हणजे वेळ आप्पांकडनं दिला गेला नाही आयुष्यामध्ये असं कधी कुठला प्रसंग मला आठवत नाही. नेहमी त्यांनी परिवारासाठी, मुलांसाठी वेळ काढला. निवडणूक प्रचारात सुद्धा त्यांनी नातवंडाला कडेवर घेतलेलं आम्ही पाहिलंय. नाही, ते एकदम फॅमिली ओरिएंटेड पर्सन आहेत आणि त्यांना सगळे एकत्रित लागतात घरामध्ये, त्याच्यामुळे ते प्रत्येकाला वेळ देतात त्यांच्या पद्धतीने. ते आप्पा चिडतात का?
नाही, तसं तर चिडणं स्वाभाविक माणूस म्हटल्यानंतर कुठल्या तरी कधी ना कधी गोष्टीवरती चिडतो. पण तसं आपणचा स्वभाव चिडका नाहीये. ते चिडत नाहीत जास्त शक्यतो. पण ते कधी रागवलेत का तुम्हाला? काय चुकलंय, हे लहानपणी केलंय? लहानपणी तसं थोडंसं आता लहानपण म्हटल्यानंतर आपल्याकडनं काही चुका किंवा नॉटीनेस आपण म्हणतो. बरोबर. तसं काही गोष्टी व्हायच्या त्यावेळेस. पण आता असं कुठलाच प्रसंग नाही की ते रागावतात वगैरे. आपला स्वभावच मोस्टली शांत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तसा तर काही तसा प्रसंग येत नाही आयुष्यामध्ये. आता आपण राजकीय विषयांकडे येऊयात. महापालिका निवडणूक आहे. युती होणार की नाही? भाजपने इथं अब की बार 100 पारची घोषणा करून टाकलेली आहे. तर अजूनही लोक त्याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही, की बातम्या येत आहेत की शिंदे गटाचं आणि त्यांचं अ, हे झालेलं आहे, जागा वाटपाचं काहीतरी तोडगा निघालेला आहे. काय परिस्थिती आहे नक्की? नाही आता तो ॲक्चुअली विषय वरिष्ठ लेव्हलवरच्या नेत्यांचाच आहे. त्यांच्याशी म्हणजे शिंदेसाहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांची चर्चा त्याबद्दल सुरू आहे. त्याच्यामध्ये आप्पा असतील, आपल्या या शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार महेशदादा असतील, शंकर शेठ असतील, शत्रुघ्न बापू काटे असतील, ह्यांची चर्चा त्याबाबत चालू आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल, की नक्की काय होतंय. पण आमचा पक्ष म्हणजे शिवसेना म्हणून आम्ही पूर्ण 128 जागांवरती आमची तयारी केलेली आहे. युती करणं आणि एक आमचा दोन्ही पक्षाचा अजेंडा एक असल्यामुळं आमच्या दोघांचा प्रयत्न सुरू आहे. पुढं काय होईल ते पक्ष नेतृत्वावरती त्यांचे डिसिजन्स होतील. पण शिवसेना पक्ष म्हणून आम्ही 128 जागा लढवण्यासाठी आमची तयारी पूर्णपणे केली आहे. ओके. आता निवडणूक लढवताना गेल्या 5 मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला प्रचंड चांगलं बहुमत मिळालं होतं. तेव्हा शिवसेना वेगळीच लढली होती. त्यानंतर 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल, त्यानंतर अ, प्रशासकीय राजवट. या सगळ्या कालखंडाकडे, या कारभाराकडे भाजपच्या तुम्ही कसं बघता? 2017 पासून तर 2022 पर्यंत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता शहरामध्ये होती आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचे जे काही विजन्स होते, त्यांचे जे काही अजेंडा होते, ते करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आता प्रत्येकजण काम करत असतो. काम करत असताना 100% त्याच्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळतोच असं होत नाही. 50% आपण म्हणू शकतो की 100% म्हणजे 50% तर आपण शहरामध्ये त्यांनी आणलेल्या कामांचं पूर्णपणे व्यवस्थितरित्या डेव्हलपमेंट झाली. 50% कुठं शेवटी नुसतंच राजकीय पक्ष काम करतो आणि नाही करत असं होत नाही. त्याच्यामध्ये प्रशासन असतात, अधिकारी असतात, मोठी लॉबी असती. त्या सगळ्यांवरती जबाबदारी असते. नुसतंच एक राजकीय पक्ष म्हणून तर डेव्हलपमेंट करेल अशातला भाग नसतो. तर ते पूर्ण सांगडं ॲक्चुअली बसलं पाहिजे आणि त्या हेतूने काम केलं पाहिजे. 50% डेव्हलपमेंट भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जेवढे विजन्स होते तेवढ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. ते झाल्यात, इम्प्लिमेंट झालं आहे 50-60%. नंतरच्या 4 वर्षाचा जर कार्यकाळ पाहिला तर प्रशासकीय कार्यकाळ हा पूर्णपणे म्हणजे अंधाधुंद म्हणजे कुठलीही दिशा कुठल्या अधिकाऱ्यांना नाही की कशा पद्धतीने आपल्याला कामं करायची, कुठं डेव्हलपमेंटचं नावाने एक कामसुद्धा या 4 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना करता आला नाही. उलटं जी कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झाली त्याची वाईट झालं. तिथले डेव्हलप केलेले कामांचा मेंटेनन्स कुठं त्यांनी केला नाही. जेवढे नवीन इम्प्लिमेंटेशन झाले त्याच्यामध्ये ड्रेनेजच्या लाईन्स असतील, 24/7 पाण्याची योजना असेल, रस्त्यांचं असेल, त्याच्यावरती अर्बन स्मार्ट सिटीच्या नावाखाली आज आपण प्राधिकरणात जर पाहिलं तर भले मोठे रस्ते प्रशासनाने केले. एवढी ॲक्चुअली गरज नाही. तिथं कोणालाही आपण प्राधिकरणातले बंगले जर पाहिले त्यांना पार्किंगची सोय नाही. म्हणजे असे काही चुका प्रशासकीय च्या काळामध्ये झालेल्या आहेत. त्या दुरुस्त आता सर्वप्रथम तर मी निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करतो, की येत्या महिन्यामध्ये त्यांनी निवडणुकीची घोषणा कार्यक्रम केला. महानगरपालिकेच्या केली आणि इथून पुढं कुठंतरी आता पिंपरी चिंचवड शहराला एक राजकीय सामाजिक दृष्टीची दिशा इथून पुढं मिळेल. ज्यावेळेस 128 नगरसेवक निवडून महापालिकेमध्ये जातील त्यावेळेस प्रत्येकजण आपला प्रभाग कशा पद्धतीने नीट करता येईल, त्याच्यामध्ये कशा सुधारणा करता येईल, नवीन डेव्हलपमेंट्स कशा आणता येईल याच्याबद्दल विचार करेल आणि त्यावेळेस कुठंतरी आपण तो विचार केला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस ते होईल, घडेल की एक दिशा शहराच्या राजकीय आणि सामाजिक दृष्टीला मिळेल की कशा पद्धतीने
आपण पुढं एक शहर म्हणून, एक पॉलिटिकल अँगल म्हणून चाललोय. अ, तुमचं वैयक्तिक मत काय आहे? शिवसेना भाजप आघाडी व्हावी, महायुती व्हावी का शिवसेनेने स्वबळावर लढावं? माझं वैयक्तिक मत, मला असं वाटतं की युवक म्हणून आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, युती म्हणून शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्ष गेल्या कित्येक वर्षापासून एकत्रित काम करतो आणि एक विचारधारी पक्ष दोन्ही पक्ष आहेत. त्या दोघांचा अजेंडा एक आहे. त्यामुळं युती हा दोन्ही पक्षासाठी चांगलं राहील किंवा युती जर नाही झाली, उद्या जर दोन्ही पक्षांची युती नाही झाली, तर जी मत विभाजनी होणार आहे ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्याच विचारधारेची होणार आहे. ती इतर कुठल्या पार्टीची होणार नाही. त्यामुळे युती जर झाली तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना नक्कीच होईल. तर मला वैयक्तिकरित्या वाटतं की युती झालेली कधीही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने चांगली असेल. आपण आता निवडणूक लढवायला सज्ज झालात. आपण प्रभाग कुठला निवडलाय? मी माझं प्रभाग जो 24 नंबरचा थेरगाव परिसरातील प्रभाग आहे. थेरगावमध्ये गेल्या 40 वर्षापासून माझे काका असतील, माझे वडील असतील, माझा चुलत भाऊ निलेशदादा बारणे असेल, यांच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचं, डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी केलेली काही कामं तुम्हाला मी माझ्या माध्यमातून सांगतो. आप्पा ज्यावेळेस प्रथम नगरसेवक थेरगाव प्रभागाचे झाले, त्यानंतर त्यांनी तिथं जर तुम्ही डांगे चौकात गेला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आप्पांच्या माध्यमातून झाला. ती जागा ॲक्च्युली त्यावेळेस मिळत नव्हती. पशुसंवर्धन विभागाची जागा कोणालाही त्यावेळेस ते देण्यास पूर्णपणे नकार देत होते. परंतु त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी खरं तर आप्पांनी सांगितलं की देशमुख साहेबांना की काही करून मला ती जागा तुम्ही उपलब्ध करून द्या. आणि विलासरावांनी एका शब्दात खरं तर खाली सेक्रेटरींना सांगितलं की आप्पा जे सांगतात ते झालं पाहिजे, मला कुठलंही कारण तुम्ही देऊ नका. आणि त्यानंतर ती जागा आपल्याला त्या मिळाली आणि तिथं आज खरं तर एंट्री पॉईंट आपल्या शहराचा डांगे चौक म्हणून आपण पाहतो आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आप्पांच्या माध्यमातून त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आमच्या इथले सगळे उद्यान असतील, त्याच्यामध्ये केजुदेवी बोट क्लब असेल, लक्ष्मीबाई बारणे उद्यान असेल, थेरगावातील मुरू बारणे जे नवीन उद्यान होतंय ते उद्यान असेल, ही सगळी उद्यानं आमच्या थेरगावातील समाज मंदिरं रिनोव्हेट करण्याचं काम आप्पांच्या माध्यमातून झालं. वेंगसरकर वेरॉक क्रिकेट अकॅडमी आणण्याचं काम हे आप्पांनी प्रयत्नातून केलं. आप्पा 5 वेळा नगरसेवक होते. आप्पा 20 वर्ष नगरसेवक होते. 5 निवडणुका त्यांनी महापालिकेच्या लढवल्या. त्याच्यामध्ये एक पोटनिवडणूक 2009ची ज्यावेळेस काँग्रेसमधनं शिवसेना पक्षामध्ये आप्पा आले त्यावेळेस ती एक निवडणूक. तेव्हा असे 5 निवडणुका आप्पांनी महापालिकेच्या लढवल्या आणि 5ही ते जिंकले. त्याच्यामध्ये मग नंतर हॉस्पिटल जे थेरगाव हॉस्पिटल झालंय, 200 बेडेडचं अतिशय सुंदर हॉस्पिटल आमच्या थेरगावात झालंय. एकमेव YCM हॉस्पिटल आपल्या शहरासाठी होतं. आता चांगले हॉस्पिटल्स आपल्या शहरामध्ये आहे. त्याच्यातलं एक आमचं थेरगाव हॉस्पिटल असेल. जिथं ते हॉस्पिटल होतं तिथं ॲक्च्युली त्यावेळेस पत्रा शेड झोपडपट्टी पूर्णपणे झाली होती आणि ती कुठं देखील म्हणजे थेरगावचा जो पूर्ण आपण बकाल वस्ती म्हणतो तशा पद्धतीकडे वाटचाल तेव्हा सुरू झाली होती. परंतु आप्पांनी पूर्ण अग्रेसरपणे त्याच्यावरती काम करून ती पूर्ण झोपडपट्टी ह्याचं पुनर्वसन केलं आणि त्या ठिकाणी ते हॉस्पिटल सँक्शन करून घेतलं आणि आज त्या चांगल्या पद्धतीने काम करते. ॲडिशनली तिथं कॅन्सर झोन म्हणून डिक्लेअर झालं आहे, त्याचं टेंडर होऊन ते कामसुद्धा सुरू झालं आहे. त्याच्याच बाजूला कल्चरल भवन आहे, ते कल्चरल भवन देखील आत्ता उभारण्यात आलं आहे. आमच्या डांगे चौकामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या होती. हिंजवडी IT पार्क सुटल्यानंतर संपूर्ण हिंजवडीचं ट्रॅफिक शहरामध्ये आमच्या डांगे चौकाकडनं यायचं आणि त्यावेळेस जवळपास 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी ज्यावेळेस आप्पा नगरसेवक होते त्यावेळेस आप्पांनी एक प्लॅन केला होता डांगे चौकासाठी. जसं आपण भक्तिशक्ती चौकामध्ये गेल्यानंतर सगळे ब्रिज कनेक्टिव्हिटी ओव्हरब्रिज आपण म्हणतो, सर्क्युलर रे केलं. त्यावेळेस तो ब्रिज करण्याचा प्रयत्न आप्पांनी केला. परंतु महापालिकेमध्ये सत्ता नसल्या कारणाने त्यावेळेस ते सँक्शन झाला नाही आणि त्यावेळेस आपण मग डांगे चौक ते रावेत, काळेवाडी ते रावेत जो ब्रिज आहे तो आप्पांनी त्यावेळेस फक्त तेवढा सँक्शन करून घेतला. त्याच्यानंतर आता ग्रेट सेपरेटर झाला आणि ते पूर्ण ट्रॅफिक सोडवण्याचं काम आप्पांच्या माध्यमातून झालं, दादांच्या माध्यमातून झालं. आज दादा नगरसेवक झाल्यानंतर तो ग्रेट सेपरेटर आपण वाढवतोय, त्याचं टेंडर आत्ता झालंय होतंय आणि त्याच्यामध्ये आमच्या थेरगावमध्ये बराचसा आता गावामध्ये
बरंचसं नागरीकरण वाढलं असल्यामुळे तिकडं ट्रॅफिक खूप जाम होतं. तर तो पूर्ण ग्रेड सेपरेटर आपण वाढवतो, जेणेकरून थेरगावचा भाग असेल आणि गणेशनगर या तर दोन्ही बाजूला लोकांना जाण्यासाठी युटर्न मारून जावं लागतं आणि ट्रॅफिक होतं. तर ग्रेड सेपरेटरची रुंदी आपण आता वाढवतोय आणि ते पूर्ण ट्रॅफिक जॅम तिथून पूर्णपणे होईल. तुम्ही जर आत्ताच पाहिलं असेल, तुम्हाला एक थोडेसे मुद्दे मी सांगतो, की 15 दिवसापूर्वी आत्ताच्या पार्लमेंटरी सेशनमध्ये आपण एक प्रश्न उपस्थित केला, की मुकाई चौक ते रावेत, रावेत ते डांगे चौक, काळेवाडी, जगताप डेअरी, सांगवी, औंध मार्गे मेट्रो आपल्याला न्यायची. तो ॲक्च्युली DPR असा होता, की मुकाई चौकापासून पुनवळे ताथवडे मार्गे तो आपण जोडतोय. तो देखील DPR सँक्शन्ड होतोय, ज्याच्यामध्ये तो डिरेक्टली PMRDAचा जो दुसरा फेसचा आपला मेट्रो चा रूट आहे, त्याला तो जॉईंट होतोय. परंतु आपणशी चर्चा आता घरामध्येच आप्पा असल्यामुळं मला देखील माझे विचार व्यक्त करावेसे वाटतात, त्यामुळे मी आपणशी बोलत असतो. त्याच्यामध्ये मी आपणना सांगितलं, की तो परिसर अजून डेव्हलपिंग फेज आहे. तिथं अजून लोक येणार आहेत राहायला, परंतु हा संपूर्ण परिसर ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. आणि सर्वाधिक जास्त ट्रॅफिकची समस्या जर आपण एक्सप्रेसवेवरनं आलो तर ह्याच रूटवरनं होतीये. तर हा DPR पहिला सँक्शन झाला पाहिजे, हे शहरासाठी अधिकच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो आता DPRचा आपण मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्याला प्रयत्न करतायत, की तो DPR सँक्शन होईल. तो उद्या सँक्शन झाला की आमच्या डांगे चौकामध्ये मेट्रो स्टेशन होईल. त्यामुळे ते ट्रॅफिकची समस्या मला युवक म्हणून असं वाटतं, की आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रस्ते हे फार मोठे आहेत, पण नागरीकरण, डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एवढ्या मोठ्या लेवलवरती चालू आहे, की येत्या 15-20 वर्षामध्ये इथं लोक खूप राहायला येणार आहे आणि मग हे रस्ते तुम्हाला छोटे पडणार आहेत. तुम्हाला जर काय त्याच्यावरती सोल्युशन करायचं असेल तर मेट्रो इज दी ओनली सोल्युशन यू विल गेट, वेअर यू कनेक्ट ऑल द सिटी बाय ऑल स्टेशन्स. तुम्ही सगळीकडे त्याचं इम्प्लिमेंटेशन जर केलं, त्याच्यामध्ये वाकडपासून तर चिंचवडपासून तर पिंपरीपासून पुढं भोसरी आणि तिकडनं दापोडीपासून परत चिंचवड ते इकडं ताथवडे आपल्या एक्सप्रेसवेपर्यंत. तर हा सर्क्युलर भाग जो आपल्या शहराचा ज्यावेळेस मेट्रोनी कनेक्ट होईल, त्यावेळेस या सिटीचा जो ट्रॅफिकचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तो मार्गी लागेल. त्याच्यामध्ये आपण जो ड्रेनेजचा आता आमच्यात तुम्ही 24 प्रभागाबद्दलचा प्रश्न विचारला असता, मी तुम्हाला सांगतो, की त्या ठिकाणी आपणच्या कार्यकाळामध्ये जुन्या ड्रेनेज लाईन्स मोठ्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या मोठ्या लाईन्स आपण चेंज नाही केलेल्या. त्या लाईन्स आता आपण चेंज करतोय. आता येणाऱ्या काळामध्ये जसं आपण नदी सुधार प्रकल्प आणतोय, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरपूर निधी महापालिकेला, PMRDAला आणि पुणे महापालिकेला मिळणार आहे. तर त्या सगळ्या निधीच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या ड्रेनेजच्या लाईन नदीच्या दोन्ही बाजूला आपण करतोय आणि मेजर आपल्या सिटीच्या लाईन्स त्या संपूर्ण त्याला जोडणार. एकही आउटलेट बाकीच्या ह्याचं नदीमध्ये जाणार नाही. पूर्ण नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि जेवढी ड्रेनेजची समस्या आहे ती समस्या पूर्णतः मार्गी लावण्याचं काम आपण करतोय. तर असे काही मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये माझ्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मुद्दा मला थेरगावसाठी वाटतो आणि पिंपरी चिंचवड सिटीसाठी वाटतो. तो मी आत्ता हुंडाई कंपनी मावळमध्ये आलेली आहे आणि हुंडाई कंपनीचे जे सगळे ऑफिसर्स आहेत, CEO आहेत, त्यांच्याबरोबर बसून एक प्लॅन आपण केला आहे. त्यांचा CSR फंड जो कंपनीचा असतो तो आपण घेतला आहे. ओरिअर्थ फाउंडेशन म्हणून एक NGO आहे. त्या NGOला बरोबर घेऊन त्या आमच्या डांगे चौकापासून पशुसंवर्धन विभागाची 250 एकरची जागा ही उपलब्ध आहे. ती जागा आपण पुढं जाऊन ह्या फर्स्ट फेजमध्ये आपण ह्या जागेमध्ये हुंडाईचं CSR ओरिअर्थ फाउंडेशनला बरोबर घेऊन 10 लाख झाडं ह्याची लागवड आपण करतोय. त्याचा फर्स्ट माइलस्टोन देखील आपण अचीव केला आहे. त्याचं देखील तुम्हाला मी सांगतो, की जवळपास आपण 5 लाख झाडं ह्याची लागवड आपण सिटीमध्ये केलेली आहे आणि 16 ऑक्टोबर 2025ला ते माइलस्टोन आपण 5 लाखाचं अचीव केलं आहे आणि अजून 5 लाखाचं माइलस्टोन आपल्याला येत्या काही दिवसामध्ये अचीव करायचं आहे. ही झाडं आपण फक्त लावत नाही आहे, तर मियावाकी जॅपनीज टेक्निक आहे. त्या टेक्निकच्या माध्यमातून डेन्स फॉरेस्ट सिटीमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून 63,000 कार्बन डायऑक्साईड या सिटीचं कमी होणार आहे येत्या 5 वर्षामध्ये. आणि संपूर्ण रिजनला आज आपण जर सिटीचं पाहिलं तर आपलं पॉल्युशन पिंपरी चिंचवड सिटीचं म्हटलं तर मुंबईपेक्षा अधिक झालं आहे. आज देखील जर तुम्ही वेदर ॲप उघडला तर वेदर ॲपमध्ये आपण 250+ ह्याच्यावरती गेलो आहे आणि 140 मुंबई आहे. तर अशा पद्धतीने कुठंतरी आपल्याला एक मला असं वाटतं की वेगळा विचार शहरासाठी करावा, त्याकरता काम मी करतोय. त्याच भागामध्ये सेकंड फेजचा प्रयत्न माझा असेल
की आपण ज्या वेळेस लंडनला, न्यूयॉर्कला, इतर शहरामध्ये देशामध्ये जातो, तिथं पाहतो की पूर्ण सिटीमध्ये एक सेंट्रल पार्क असतं. म्हणजे हजारो एकरची जागा ते सिटीमध्ये सोडतात आणि तिथं ते शहराचं एक सेंट्रल पार्क करतो. आपल्या शहरामध्ये छोटे-छोटे उद्यानं बरीच आहेत, परंतु अशी जागा फक्त त्याच ठिकाणी पूर्ण सिटीमध्ये अवेलेबल आहे, की तुम्हाला एवढी मोठी जागा पशुसंवर्धन विभागाने ती जागा 60 वर्षाच्या करारावरती महापालिकेला सुपूर्द करायची आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराचं एक सेंट्रल पार्क म्हणून त्या ठिकाणी आपण डेव्हलप करण्याचा माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय. त्याचं मी मागणी आप्पांच्या माध्यमातून शिंदे साहेबांना केलेली आहे आणि त्याचं काम देखील आपल्या माध्यमातून आपण चालू केलेलं आहे, की त्याचं पत्रव्यवहार आपला चालू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये शिंदे साहेबांचा आणि पंकजाताईंची बैठक, त्या मंत्री आहेत पशुसंवर्धन विभागाच्या, त्यांची बैठक ह्या बाबतीसाठी होणार आहे आणि एक वेगळा काहीतरी विचार माझ्या माध्यमातून मी करत असतो, प्रयत्न करत असतो. आप्पांना देखील मी चर्चा करत असतो की कशा पद्धतीने आपल्याला एक वेगळा विचार करता येईल. युवा सेनेच्या माध्यमातून एक आरोग्य कक्ष आपण सिटीमध्ये आपल्या शहरासाठी उघडले. आमचे युवा सेनेचे आरोग्य कक्षाचे प्रमुख सागर पाचारणे आहेत. 9 कोटी रुपयाची मदत सर आपण या शहरातील नागरिकांना केलेली आहे. त्याचं पूर्ण डिटेल आमच्याकडे 9 कोटीची मदत त्यांना पूर्ण त्यांचे बिल कमी करण्यासाठी, त्यांच्यावरती कुठले उपचार असतील, इतर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडिशनल उपचार जे आपल्या शहरामध्ये उपलब्ध नाही, त्यासाठी मुंबईला जावं लागेल किंवा इतर राज्यातील मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सला जावं लागतील, त्या ठिकाणी ते उपचार करण्याचा आपण पूर्णतः मदत आपल्या माध्यमातून, आपल्या आरोग्य कक्षाच्या माध्यमातून करतोय. माझ्या थेरगावच्या 24 प्रभागातील जेवढे शाळा आहेत, महापालिकेची असेल, प्रायव्हेट असेल, त्याला वैयक्तिकरित्या CSR फंड आणून ते डेव्हलप आपण करतोय, त्याला रिफर्बिश करतोय, त्याचे पेंटिंग्स वगैरे स्कूलमध्ये आपण आणतोय, ॲडमिशन्सच्या असं बरेचशी कामं आहेत. आणखीन एक बोलण्याच्या ओघात आपला एक महत्त्वाचा विषय राहून गेला आहे, वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी. येस. मला तुमच्या क्रिकेट प्रेमामुळं आप्पांच्या डोक्यात ती कल्पना आली. वेरोक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीची स्थापना आप्पांनी आणि दिलीप वेंगसरकर सर यांच्या पुढाकाराने त्यावेळेस झाली. ती आमची गावची एक जागा होती, तिथं पूर्णपणे लोक ॲक्च्युली त्यावेळेस वॉशरूम्स नव्हते, तिथं वॉशरूमसाठी जात होते. पण ती जागा पूर्ण महापालिकेला ॲक्विजिशन करून त्या भागामध्ये वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आणली. त्याचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून आणि या देशाचे सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनी आपण ज्यांना ओळखतो, त्यांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन झालं. आज त्या अकॅडमीचं उद्घाटन झालं आणि आपल्या शहरातील सांगवीतील ऋतुराज गायकवाड हा देशासाठी खेळतो, चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करतो, याचा अभिमान मला एक क्रिकेटर म्हणून, एक टीममेट म्हणून आहे. ऋतुराज आणि मी अंडर 12 पासून खरं तर एकत्रित खेळलोय आणि लंडन असेल, साऊथ आफ्रिका असेल, या ठिकाणी आम्ही दोघं कित्येक वेळा खेळलोय आणि आज तो देशासाठी खेळतो. आपल्या देशाचं नाव, संपूर्ण आपल्या शहराचं नाव देशामध्ये, जगामध्ये प्रसिद्ध करतो. याचा अभिमान मला कुठंतरी एक टीम मेंबर म्हणून वाटतो. एक त्यावेळेस भाषणामध्ये आप्पा बोलले होते, कधीतरी या अकॅडमीतून एक खेळाडू देशासाठी खेळेल आणि ते स्वप्न साकार झालं, याचा खूप आनंद मला होत असतो. म्हणजे मी नेहमी त्याशी चर्चा करत असतो, पण त्याला TV वरती बघून, मॅचमध्ये बघून फार आनंद मला होतो, अभिमान मला वाटतो. आपण तरुण आहात, आपलं लग्न ठरलंय असं समजलं. ते लग्न निवडणुकीच्या आधी आहे का नंतर आहे? मी आप्पांशी बोलताना म्हटलो, पहिलं लगीन महापालिकेशी आणि नंतर अशा पद्धतीने आमचे जोक चालू असतात. पण पहिले महापालिकेची निवडणूक होईल आणि नंतर मग लग्नाचं सगळं ठरेल. तर हे होते विश्वजित बारणे. अत्यंत दिलखुलासपणे त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडली. अभिनेते होण्याच्या मार्गावर असताना ते नेते म्हणून आता पुन्हा आपल्यासमोर येत आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आपण इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.